नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक सोपी आहे, कारण त्यांच्या तोडीचा विरोधकच नाही. भाऊ तोरसकर यांचं वक्तव्य. मोरया प्रकाशन आणि ब्राह्मण सभा ग्रंथालय समिती डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात भाऊ तोरसकर यांच्या फक्त मोदीच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना तोरसकर यांनी मोदींसाठी ही निवडणूक सोपी आहे, कारण मोदी जेव्हा 2047 ची तयारी करतायत याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तुम्ही 2019 कडे बघताय, 2024 कडे बघताय, तो माणूस 25 वर्ष पुढे बघतोय असे सांगितले. तसेच आता गावस्कर यांच्या स्टाईलने क्रिकेट चालत नाही, आता कोहली लागतो. त्यांचे विरोधक आळशी आहेत, त्यामुळे मोदींना ही निवडणूक सोपी झाली आहे असे देखील तोरसकर यांनी म्हटले आहे. नाही, आरामात तो माणूस जिंकणार आहे ना. तो माणूस जेव्हा 2047 ची तयारी करतोय याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की तुम्ही 29 कडे बघताय, तुम्ही 19 कडे बघताय, 24 कडे बघताय, तो माणूस 25 वर्ष पुढचं बघतो. आणि त्यामुळे त्यांना हरवायचं असेल तर त्यापेक्षा अधिक तुम्हाला हे केलं. तुम्ही गावस्करच्या स्टाईलने आता क्रिकेट चालत नाही, आता विराट कोहलीसारखं लागतं. तुम्हाला प्रचंड फिजिकल फिटनेस लागतो आणि तिथे कळेल की हे बाकीचे खेळाडू सगळे लिथार्जिक आहेत, आळशी आहेत, ते त्याच्याबरोबर धावू शकत नाही आणि तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे मोदींसाठी निवडणूक इझी झाली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.